Welcome friends. Yesterday in last lecture we have started the new chapter quadratic equation second chapter of algebra, right? Okay. आणि आपण त्याचं जे बेसिक होतं ते बेसिक पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि लिनियर इक्वेशन दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. त्याच्यानंतर त्याचं स्टँडर्ड फॉर्म बघितलेला आहे, सामान्य रूप ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c आठवते पहा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 हा आपण त्याचा जनरल फॉर्म बघितलेला आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये a b c या व्हॅल्यू काय असतात हे आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. मीन्स a असो b असो किंवा c असो हे तिन्ही काय आहेत तर रिअल नंबर्स आहेत. याच्यामध्ये a कॅनॉट बी 0, a ची व्हॅल्यू 0 असू शकत नाही हेही आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, b आणि c असू शकतात. ठीक आहे, याच्यामध्ये एकच व्हेरिएबल वापरला जातो, x असेल y असेल त्याला जोडीला दुसरा व्हेरिएबल नसतो. ठीक आहे, तर या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर सोल्युशन किंवा ज्याला आपण रूट कन्सेप्ट म्हणतो. रूट म्हणजे काय असतं, द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल, म्हणजे कोणती व्हॅल्यू टाकल्यावर राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड बरोबर येतील अशी व्हॅल्यू जी असते त्याला आपण काय म्हणतो, रूट ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, ते आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. अँड नाव वी आर गोइंग टू स्टार्ट प्रॅक्टिस सेट 2.1. द फर्स्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट इज, मला वाटतं असाच क्वेश्चन आपल्याला गेल्या वर्षी सुद्धा होता, या चॅप्टर मध्ये असाच क्वेश्चन होता. राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन, कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तुम्हाला लिहायचे. कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, फक्त त्याचा फॉर्म जो आहे तो कसा असला पाहिजे, त्या प्रकारे असला पाहिजे. म्हणजे कसा, या फॉर्म मध्येच असला पाहिजे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. अशी कोणतेही दोन इक्वेशन्स तुम्ही लिहू शकता. मग तुम्हाला जर वाटत असेल एखादं इक्वेशन तुम्ही असे लिहू शकता, x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, किंवा x स्क्वेअर प्लस 3x प्लस 4 इज इक्वल्स टू 0. असं कुठलंही इक्वेशन तुम्ही काय करू शकता, तिथं लिहू शकता. कोणतेही दोन इक्वेशन्स तुम्ही तिथं लिहा. ठीक आहे, सो फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण काय करतोय, असाच इझिली घेतोय कारण तुम्ही तो सॉल्व्ह करू शकताय. सो नाव वी आर गोइंग टू स्टार्ट क्वेश्चन नंबर सेकंड. सो व्हॉट इज सेकंड क्वेश्चन. सो आर द फॉलोइंग इक्वेशन्स क्वाड्रॅटिक, म्हणजे खाली दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत का, असा प्रश्न आहे. क्वेश्चन पहा, पहिला आपण विचारत घेऊयात का आहे किंवा का नाही हे पण आपल्याला लिहिता आलं पाहिजे. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल्स टू 0. Is this quadratic equation? Yes, definitely it is quadratic equation. Why? Because it is in the form of what? Ax square plus bx plus c is equals to 0. Okay, so this equation is in the form of ax square plus bx plus c is equals to 0. Therefore it is क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, तरी आपल्याला जर रिझन काय देता आलं पाहिजे पहा, आपल्या कंडिशन्स आधी लक्षात घ्या. मी तुम्हाला काल कंडिशन सांगितलं, त्याच्यात दोन कंडिशन. एक तर याचा इंडेक्स, हायेस्ट इंडेक्स ज्याला आपण डिग्री म्हणतो, ती डिग्री किती असली पाहिजे, 2 असली पाहिजे. ठीक आहे, मीन्स द डिग्री ऑफ द व्हेरिएबल इज 2. ओके, अँड देयर इज ओनली वन व्हेरिएबल. ओके, एकच व्हेरिएबल आहे, डिग्री मात्र 2 आहे. अशा कंडिशन मध्ये हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सो यू कॅन राईट हिअर देयर इज ओनली वन व्हेरिएबल. ओके, कंसात x लिहिलं तरी चालेल, विच इज द व्हेरिएबल x, अँड डिग्री इज 2. therefore it is quadratic. it is quadratic equation. ठीक आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. का, रिझन काय आहे, कारण त्याच्यात एकच व्हेरिएबल आहे, एकच चल आहे. चल म्हणजे व्हेरिएबल म्हणजे काय, चल, आणि त्याची कोटी ज्याला आपण डिग्री म्हणतो, ती डिग्री किती आहे, 2 आहे. आणि आपल्याला नेमकं तेच पाहिजे, म्हणूनच therefore it is quadratic equation. काय हे. ठीक आहे, सो सेकंड क्वेश्चन इज y स्क्वेअर प्लस 5y, y स्क्वेअर इज इक्वल्स टू 5y मायनस 10. बरोबर आहे का, y स्क्वेअर इज इक्वल्स टू 5y मायनस 10. आता हे जनरल फॉर्म मध्ये आहे का, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, नाही. पहिल्यांदा त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणा. कसं येईल, y स्क्वेअर पुढचा 5y अलीकडे आला मायनस 5y झाला, पुढचा मायनस 10 अलीकडे आला प्लस 10 झाला, इज इक्वल्स टू 0. पुढे काहीच नाही ना, मग 0 लिहून टाकला. आता पुन्हा एकदा तेच रिझन काय, देयर इज ओनली वन व्हेरिएबल. ओके, there is
only one variable and degree is 2. ओके, डिग्री काय आहे 2 आहे. therefore it is क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय आहे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचंय. जरी डिग्री 2 असेल आणि एकच व्हेरिएबल असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्लीज टेक द स्क्रीनशॉट फॉर फर्स्ट अँड सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर 2. ओके, सो वी विल टेक थर्ड वन. आता याच्यात पुढचे जे क्वेश्चन्स असतील ते इतक्या साध्या रूपात आलेले असतीलच असं नाही. ठीक आहे, सो क्वेश्चन 2 अँड third sub question. Okay, that is y square plus 1 upon y square plus 1 upon y is equals to 2. आता इथं बघितलं की तुम्हाला वाटतंय डिग्री किती आहे 2 आहे. डिग्री 2 आहे आणि त्याच्यात व्हेरिएबल किती आहे 1 आहे. पण लक्षात घ्या की याला आपण आधी जनरल फॉर्म मध्ये आणूयात. जनरल फॉर्म मध्ये आणल्यावर ठरवायचं घ्या नेमकं कसं आहे. ठीक आहे, म्हणजे एखादा दिसतोय म्हणून त्याला म्हणायचं नाही की हा असाच आहे तो तसाच आहे त्याला काय कळतंय वगैरे. त्याच्या संपर्कात आल्यावर त्याची खरी माहिती आपल्याला होती की अरे हा दिसायला असा आहे पण मनानं खूप चांगला आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, तसं याला आधी काय करा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणा. आधी त्याला माणसात आणा. ठीक आहे, तर कशा पद्धतीने हा वाय जो आहे त्याला मल्टिप्लाय करेल. सो वाय इंटू वाय स्क्वेअर वाय क्यूब प्लस वाय, इथं वायला वाय कटून जाईल म्हणजे काय राहिलं फक्त 1 इज इक्वल टू 2 इंटू वाय 2y. अजून सुद्धा हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेलं नाही. आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणत वाय क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल्स टू 0. ओके, ऍक्च्युली इथं डिग्री 2 नाही 3 आहे. द डिग्री इज 2. द डिग्री इज 3. सॉरी 2 नाहीये. 2 जर असेल तर ते क्वाड्रॅटिक झालं असतं. द डिग्री इज 3. देअरफॉर इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक असू शकतं का नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही म्हणाल सर इथं हे का लिहिलं नाही की याच्यात एकच व्हेरिएबल. आपल्याला कंडिशन्स बघायच्यात. दोघांपैकी एकच नाही बसलं की त्याला बाजूला काढायचं. त्याला दुसरं आहे का बघत बसायचं आहे का नाही. ठीक आहे, सो द डिग्री इज 3. डिग्री पाहिजे आपल्याला 2 पण आहे 3 म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. नाउ क्वेश्चन नंबर 4. x प्लस 1 अपॉन x प्लस 1 अपॉन x इज इक्वल्स टू -2. सेम क्वेश्चन आहे. सेम असाच क्वेश्चन आहे. कसा सॉल्व्ह करायचा या x न. जसं इथं काय केलं मी y ने याला मल्टिप्लाय केलं दोन्ही बाजूला. तुम्ही म्हणाल सर याला 1 इंटू वाय 1 वाय का केलं नाही. ऍक्च्युली ते 1 इंटू वाय आणि इंटू वाय होतं ना, मग ते वायला वाय कुठून जातं. ठीक आहे, म्हणून तिथं ते ऍज इट इज राहतं. आता चला x इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 1 ला 1 ऍज इट इज इक्वल्स टू x इंटू -2 -2x. आता जनरल फॉर्म मध्ये आणा. चला काय होईल हे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल्स टू 0. आता त्या दोन्ही कंडिशन मध्ये बसलं. डिग्री किती आहे 2 आहे. व्हेरिएबल किती आहे एकच आहे. मीन्स देयर इज काय देयर इज ओनली वन व्हेरिएबल. कोणता आहे ते लिहा. नाही लिहिलं तरी चालेल. एक्स आहे वाटतं. सॉरी एक्स. सो देयर इज ओनली वन व्हेरिएबल अँड डिग्री इज किती आहे. डिग्री सांगा. डिग्री इज 2. सो देअरफॉर इट इज काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, सो इट इज लाईक दिस. हे अशा प्रकारे आहे. आपल्याला अशा पद्धतीने त्याला काय करायचंय घ्यायचंय. क्लिअर आहे. समजते सगळ्यांना. ठीक आहे, सो क्वेश्चन 3 and 4 हॅज डन. ओके, नाउ वी विल टेक नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता आपल्याला बघायचं आहे 5th वन. सो इन 5th क्वेश्चन यू हॅव गिवन m प्लस 2 आणि m मायनस 5 आय थिंक राईट. m मायनस 5 इज इक्वल्स टू 0. काल आपण सॉल्व्ह करताना असं एक गणित सॉल्व्ह केलेलं आहे. पहिल्यांदा हा m जो m मायनस 2 हा जो ब्रॅकेट आहे तो याला मल्टिप्लाय करतो. मग तो टर्न बाय टर्न बरोबर आहे. एकदमच दोघं नाही तर एक एक अशा पद्धतीने. म्हणजे m इन ब्रॅकेट m मायनस 5 नंतर 2 ची टर्न आली m मायनस 5 इज इक्वल्स टू 0 ला तसंच ठेवा तिकडे. ठीक आहे, चला m इंटू m स्क्वेअर मायनस m इंटू 5 मायनस 5m प्लस 2 इंटू m 2m 2 5 10 इज इक्वल्स टू 0.
आता याला काय करा, या दोघांचं ऍडिशन सबट्रॅक्शन होत आहे. ठीक आहे, काय होईल, m² मायनस 3m मायनस 10 इज इक्वल्स टू 0 आहे का बघा जनरल फॉर्म मध्ये. येस, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. इट मीन्स there is only one variable and degree is 2. Therefore it is काय आहे, quadratic equation. It is quadratic equation. ओके, अशा पद्धतीने तुम्ही हे काय करू शकता, सॉल्व करू शकता. सो क्वेश्चन नंबर 5 has done. Now we will take sixth one. m cube plus 3m square minus 2 is equals to 3m cube is equals to 3m cube. ओके, आधी याला काय करा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचा प्रयत्न करा. ओके, म्हणजे काय, डिसेंडिंग ऑर्डर ना आधी घ्या त्याला. ठीक आहे, हा m क्यूब आहे, m क्यूबला m क्यूब जागेवर, हा इकडचा इकडे आला, मायनस 3m क्यूब झाला प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल्स टू 0. तिकडचं सगळं इकडे आणलं म्हणजे 0 राहील. आता या दोघांचं काय होईल, सबट्रॅक्शन, म्हणून 2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल्स टू 0. आता काय वाटतं याच्यात, डिग्री किती आहे तेच बघा, बाकी आपल्याला काहीच बघायचं नाही. डिग्री किती आहे, 3. जर समजा डिग्री 2 असेल तर पुढे बघितलं असतं अजून काय आहे. ठीक आहे, सो द डिग्री इज 3. therefore it is not quadratic equation. हे quadratic equation असू शकतंय का, बिलकुल असू शकत नाही. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 2 विच वी हॅव डन. अशा प्रकारे तुम्हाला फक्त इक्वेशन आहे का नाही एवढंच सुद्धा काय करायचं, पाहायचं. ओके, सो प्लीज इफ यू वॉन्ट प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. ओके, सो now we will take third question. What is third question? So you have given some equations there. Okay, so you have to convert them into standard form. What is the standard form? ax² plus bx plus c is equals to 0. याच्यात आधी कन्वर्ट करायचंय and then write the values of a, b and c. जसं दिलंय तसंच लगेच त्याच्या व्हॅल्यूज लिहू नका, आधी त्याला कन्वर्ट करा. बरोबर आहे, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे दिसतंय त्याच्यानुसार लगेच त्याला विचार करू नका की हा असा आहे तो तसा आहे. नाही, त्याच्या संपर्कात जा आणि नंतर ठरवा त्याच्याबरोबर आपण राहून की तो कसा आहे. ठीक आहे, सो लाईक दिस क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन 3 काय म्हणतोय पहा, 2y इज इक्वल्स टू, फर्स्ट क्वेश्चन, 2y इज इक्वल्स टू काय आहे बघा, 10 मायनस वाय स्क्वेअर, 10 मायनस वाय स्क्वेअर. आधी आपल्याला जनरल स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. ठीक आहे, कन्वर्ट इनटू जनरल फॉर्म और स्टँडर्ड फॉर्म. तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे बघा, कन्वर्ट इनटू ax² प्लस bx प्लस c. आपण कशात कन्वर्ट करतोय, ax² प्लस bx प्लस c मध्ये कन्वर्ट करतोय. म्हणजे काय, y² अलीकडे येईल, मायनस y², सॉरी अलीकडे आला तो काय झाला, मायनसचा प्लस झाला. ठीक आहे, प्लस 2y तर 2y जागेवरच आहे. इकडच्या मी सगळ्या गोष्टी इकडे घेतोय आणि पुढे फक्त 0 ठेवायचं आपल्याला. म्हणजे प्लसचा वाय मायनसचा y² होता, इकडे आला प्लस झाला. हा 2y तिथंच आहे म्हणून तो जसाच तसा राहिला. हा 10 कसला आहे, प्लस आहे, अलीकडे आला मायनस. सो मायनस 10 इज इक्वल्स टू 0. नाव टेल मी व्हॉट इज a. a इज इक्वल्स टू 1. याचा कोऑर्डिनेट सॉरी याचा कोएफिशियंट काय आहे, 1 आहे. नंतर व्हॉट इज b. b इज इक्वल्स टू 2. व्हॉट इज c. c इज इक्वल्स टू मायनस 10. हे लक्षात ठेवा, सायन्स आहे इथल्या. ठीक आहे, नाव क्वेश्चन नंबर 2. ओके, x मायनस 1 होल स्क्वेअर is equals to 2x plus 3 is equals to 2x plus 3. So this is question number 2. Okay, x minus 1 bracket square is equals to 2x plus 3. आता पहिलं काम आहे याला एक्सपांड करणं. एक्सपान्शन फॉर्म माहिती आहे याचं काय आहे, a minus b bracket square is equals to a square minus 2ab plus b square. ओके, तर त्यानुसार आधी याला काय करूयात, एक्सपांड करूयात. वाटल्यास तुम्ही इथं फॉर्म्युला लिहू शकताय. कुठला,
ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, याच्यात आपण कन्वर्ट करतोय त्याला. ठीक आहे, चला काय होईल पहा मग आता. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर, राईट, मायनस 2 इंटू ए इंटू बी मीन्स 2 इंटू एक्स इंटू 1 म्हणजेच काय आलं एक्स, पुढं प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय 1 चा स्क्वेअर जो काय आहे 1च आहे, इज इक्वल्स टू 2x प्लस 3. आता काय करायचं याला एका बाजूला घ्यायचं. ठीक आहे, कसं होईल पहा आता. एक्स स्क्वेअर इथंच आहे, मायनस 2x पण इथंच आहे, हा इकडचा इकडे आला जो पॉझिटिव्ह आहे तो झाला निगेटिव्ह, मायनस 2x प्लस 1 आहे तो तसाच राहू देत आणि इकडचा 3 इकडे घेऊन या, इज इक्वल्स टू 0. आता आपण याला व्यवस्थित करून घेऊयात. एक्स स्क्वेअर मायनस 2 मायनस 4x आणि या दोघांचं सबट्रॅक्शन मायनस 2 इज इक्वल्स टू 0. आता मला सांगा हे जे आहे सध्या ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं का. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c मीन्स आता a सांगता येईल तुम्हाला व्हॉट इज a इज इक्वल्स टू 1, b इज इक्वल्स टू -4 and what is c is equals to -2. Question number 2. Now we will take third one. Okay, so what is third question. X square plus 5x is equals to minus in bracket 3 minus x. Is it right? बरोबर आहे का पहा. ओके, हा आता या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही. ओके, सो एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर ॲज इट इज आला, प्लस 5x ला 5x ॲज इट इज आला, आपल्याला त्याला इकडे घेऊन यायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला हे ऍक्च्युली हे लिहायचं आपलं इथं सुद्धा राहिले पहा, कन्वर्ट कसं करता येतं. ठीक आहे, तर तुम्ही कन्वर्ट करू शकता किंवा डायरेक्ट लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. ठीक आहे, सो एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल्स टू, आता एक लक्षात घ्या, हे जे साइन मायनसचं आहे ते साइन जर आतमधल्या नंबर्सला लागू झालं तर आतल्यांचे साइन ते चेंज करणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, हे निगेटिव्ह आतल्यांना नक्की काय करणार आहे, चेंज करणार. तर ते कशा पद्धतीने चेंज करेल त्याचा ब्रॅकेट काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे, किंवा एक लक्षात घ्या इथं काही नसतं म्हणजे -1 असतं, मग हे -1 काय करतं मल्टिप्लाय करतं, मग हे -1 इंटू 3 केलं की -3 होतं. ठीक आहे, म्हणजे ते ब्रॅकेटच्या बाहेर आलं -3 होऊन आणि मायनस मायनस प्लस एक्स झाला. कळलं. मी फक्त या ठिकाणी काय केलं ब्रॅकेट काढून घेतलं, फक्त ब्रॅकेट काढला, बाकी काहीही केलेलं नाही. म्हणजे इथं एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर, 5x ला 5x, पुन्हा हा जो एक्स होता पॉझिटिव्ह तो अलीकडे आला निगेटिव्ह एक्स झाला आणि हा जो निगेटिव्ह होता तो पॉझिटिव्ह एक्स झाला, इज इक्वल्स टू 0. सो एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर प्लस 5x मधून एक्स गेले प्लसचा 4x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. आलं का लक्षात बघा, 5x मधून एक्स गेला 4x आणि इथं 3 ला 3 ॲज इट इज. ओके, सो आता एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 आलं का बघा जनरल फॉर्म मध्ये. येस. ओके, सो नाव ए इज इक्वल्स टू, किंवा आता इथं तुम्ही असं एक स्टेटमेंट टाकू शकता पहा. समजा इथं जे आपण इथं राहतो तर इथं तुम्ही काय टाकू शकता, कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 असंही टाकू शकता इथं. ठीक आहे, तसं इथं टाकू शकता, कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. सो व्हॉट इज a काय आहे 1, व्हॉट इज b 4, व्हॉट इज c 3. ओके, तर या झाल्या व्हॅल्यू. सो फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके, ऑल 3 क्वेश्चन्स आर देअर फ्रॉम क्वेश्चन नंबर 3. आय थिंक अजून 3 शिल्लक राहिलेले आहेत. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो पहा. क्वेश्चन 4 त्यातला 3m स्क्वेअर इज इक्वल्स टू 2m स्क्वेअर, पुन्हा एकदा m स्क्वेअर दिलाय, यांना आपण लाईक टर्म्स म्हणतो, -9. आता याला काय करा आधी फॉर्म मध्ये घ्या, म्हणजे काय होईल पहा 3m स्क्वेअर, राईट, तिकडचं इकडे आला 2m स्क्वेअर, पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह झाला, प्लस 9 इज इक्वल्स टू 0. राईट. ओके, आता लगेच म्हणू शकता का हे आहे आपल्या फॉर्म मध्ये नाही, हे कसं आहे बघा m स्क्वेअर लाईक टर्म असतील तर ऍडिशन सबट्रॅक्शन होणार त्यांचं. मग 3m मधून 2m गेले, m स्क्वेअर म्हणजे काय राहिलं m स्क्वेअर, प्लसला प्लस 9 ला 9 इज इक्वल्स टू 0. आता कम्पेअर जर केलं आपण कशात ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, तर bx टर्म आपल्याला गायब दिसते इथं, आणि bx नसेल तरी चालतं, आपण 0x करू शकतो. म्हणजे कसं लिहू शकतो पहिला, देअरफॉर m स्क्वेअर प्लस 0m म्हणावं लागेल
प्लस 9 इज इक्वल्स टू 0. सो कंपेअरिंग, आता कम्पेअर करूयात आपण. कंपेअर विथ ax square plus bx plus c is equals to 0. So tell me what is a. A is equals to 1, b is equals to 0, c is equals to 9. आणि जरी समजा तुम्ही इथंच ठेवलं याला, इथंच याच कंडिशनला, तर a ची व्हॅल्यू 1 लिहाल, b ला काहीच नाही म्हणून 0 लिहिलं, c ची व्हॅल्यू 9 लिहाल. क्लियर? ओके. सो नंतर क्वेश्चन नंबर 5 आपण घेऊयात. सो इन क्वेश्चन नंबर 5 p इन ब्रॅकेट, पहा काय दिलेलं आहे, p इन ब्रॅकेट 3 प्लस 6p. ओके, p इन ब्रॅकेट 3 प्लस 6p इज इक्वल्स टू -5. आता आपल्याला काय करावं लागेल, आधी हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यावा लागेल. ठीक आहे. सो p इंटू 3 3p. ओके, प्लस p इंटू 6p 6p स्क्वेअर इज इक्वल्स टू -5. आता घेऊयात आपण त्याला व्यवस्थित, याला आधीकडे घ्या. 6p स्क्वेअर प्लस 3p आणि हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला इज इक्वल्स टू 0. आता कम्पेअर करा. कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. सो या ठिकाणी a ची व्हॅल्यू बघा काय आहे, a इज इक्वल्स टू 6, b इज इक्वल्स टू व्हॉट 3 अँड c इज इक्वल्स टू काय आहे पहा 5. ओके, so those are the values of a, b and c. Now we will take the last question of this question 3. Okay, x square minus 9 is equals to 13. एक लक्षात घ्या, मगाशी आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं इथं. हा, तर याच्यामध्ये काय बघा, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मच दिलेली होती, मी याच्यात पण तेच केलेलं आहे. कसं होईल पाय, एक्स स्क्वेअर मायनस 9 मायनस 13 इज इक्वल्स टू, पडतंय का बघा हे, म्हणजे पुढचा जो पॉझिटिव्ह 13 आहे तो अलीकडे आला, काय झाला, निगेटिव्ह 13 आला. एक्झाम्पल बरोबर आहे. ओके, नो प्रॉब्लेम. सो एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर दोन्ही निगेटिव्ह आहे, 13 आणि 9 दोघं निगेटिव्ह आहे, दोघांचंही ऍडिशन होईल अँड द आन्सर विल बिकम 22, राईट, इज इक्वल्स टू 0. आता एक लक्षात घ्या, याच्यात अजून एकदा जनरल फॉर्म मध्ये जर घेतलं तर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 22 इज इक्वल्स टू 0. सो देअरफॉर इथं काय लिहू शकाल तुम्ही, कंपेअर विथ, देअरफॉरची गरज नाही, कंपेअर विथ, कोणाशी कंपेअर करतोय आपण सांगा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. So tell me what is a. A is equals to 1, b is equals to 0 and c is equals to minus 22. So 4, 5 and 6 the remaining questions from question number 3. Okay, please take the screenshot. Now we will take question number 4. X square plus 4x minus 5 is equals to 0 and you have given the values x 1 and -1 and what you have to find, आपल्याला काय शोधायचंय, are those solutions of equation or not. म्हणजे तुम्हाला हे जे दिलेत ना, याच्यापैकी कोणतं सोल्युशन आहे हे तुम्हाला शोधायचं. म्हणजे x बरोबर 1 जर घेतलं तर आन्सर 0 येतंय का. आता एक लक्षात घ्या, सोल्युशन आहे का नाही कसं फाइंड आउट करायचं. इथं जी व्हॅल्यू दिली ती इथं x च्या ऐवजी टाकायची आणि त्याची लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड सेम येते का बघायची. म्हणजे इथं 0 आलाय ना, तर इकडे पण ह्याची सगळं सॉल्व्ह केल्यावर 0 जर आलं तर ते सोल्युशन आहे म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे काय घेतल्यावर उत्तर 0 येत आहे, हे घेतल्यावर का हे घेतल्यावर, जे घेतल्यावर 0 येत आहे ते झालं सोल्युशन. ठीक आहे, म्हणजे जे आपल्याला मिळवायचंय ते मिळवलं की आपण कसे असतो, सॅटिस्फाय असतो ना. म्हणजे एखादी गोष्ट समजा मला माझ्या आयुष्यात काहीतरी अचीव्ह करायचं आणि ते मी अचीव्ह केलं, त्यावेळेस मी कसं असतो, एकदम सॅटिस्फाय असतो. तर तशा पद्धतीनं या इक्वेशनला जाऊन शेवटी अचीव्ह काय करायचं, 0. हे काय करायचं, अचीव्ह करायचं. मग त्यांना जर हे मिळवलं तर तो कसा असणार आहे, सॅटिस्फाय. तसंच आपलं इक्वेशन सुद्धा सॅटिस्फाय असतं. बरोबर आहे, म्हणजे आपण सॅटिस्फाय असं नाही, कन्सेप्टच गणितातून उचलली असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, सो आपण काय करूयात, पुट x इज इक्वल्स टू 1. पुट x इज इक्वल्स टू 1. आता आपण काय करायचं, x च्या ऐवजी 1 टाकायचा. ठीक आहे, चला इक्वेशन बघा काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4x म्हटल्याचं असेल या, पुट x इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन. ठीक आहे, कुठलं इक्वेशन आहे तर ते माहिती आहे आपल्याला, कुठलं, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x, 1. सो स्क्वेअर ऑफ 1 प्लस 4 इंटू 1 मायनस 5 इज इक्वल्स टू 0. आता एक लक्षात घ्या, इज इक्वल्स टू 0 टाकून जमणार नाही का. जर आपण 0 टाकतोय
लक्षात घ्या, जर 0 टाकतो त्याचा अर्थ आपण आधीच म्हणतोय की 0 आहे व्हॅल्यू, आपल्याला दाखवायचं याची व्हॅल्यू 0 येते म्हणून. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इथं असंही करू शकता बघा, LHS आणि RHS लिहू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तसं तर अजून हे वाटेल, कारण गेल्या वर्षी तुम्ही नाही, मला वाटतं गेल्या वर्षी काहीतरी अशी कुठली ती कन्सेप्ट बघितली. ठीक आहे, तर याचं आपण आज सोप्या पद्धतीने घेऊयात. LHS इज इक्वल्स टू x² + 4x - 5. ओके, आणि RHS काय आहे याचा, RHS इज इक्वल्स टू काय आहे, 0. मग तुम्हाला हे 0 दाखवावं लागेल, नाही तर याला एवढं दाखवावं लागेल. सोपं काय पडतंय, याला 0 करणं. बरोबर आहे, एखादी गोष्ट करण्यापेक्षा तिचा विध्वंस करणं सोपं असतं. बरोबर आहे, तसं याचा विध्वंस करून आपण याला 0 करूयात. ठीक आहे, मानवी प्रवृत्ती आहे इथं सुद्धा. ठीक आहे, चला आता आपल्याला काय करायचं, RHS आपल्याला माहिती आहे, LHS आपण आता विचारात घेऊया. सांगा LHS काय आहे, तर LHS आहे तुमचा x² + 4x - 5. ठीक आहे, LHS घेऊया. पुट x इज इक्वल्स टू 1. आता x च्या ऐवजी आपण 1 ठेवतोय. चलो, इज इक्वल्स टू 1 चा स्क्वेअर प्लस 4 × 1 - 5. चलो, 1 चा स्क्वेअर 1 प्लस 4 1 जा 4. काही जण असं करतात, या दोघांचं सबट्रॅक्शन नाही. आपण आता 10 वर्ष झालं शिकतोय. ठीक आहे, सो 4 1 जा 4 - 5. चलो, 1 + 4 करा किंवा दोघांचं सबट्रॅक्शन करा, काही चालेल. 1 + 4 झालं 5 - 5, म्हणजे उत्तर काय आलं, 0. याचा अर्थ काय, LHS इज इक्वल्स टू RHS. म्हणजे LHS आणि RHS कसा आला, सेम आला. आणि LHS आणि RHS सेम येतो, याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आहे ना आपण पुट केलेली, ते काय आहे, सोल्युशन. Therefore 1 is the solution of equation. ठीक आहे, M1 हे काय आहे, सोल्युशन ऑफ इक्वेशन. आता सेकंड कंडिशन बघू याच्यातली. ठीक आहे, याच्यात अजून आपण पुट करायला दुसरी व्हॅल्यू दिली ना. नाव पुट x इज इक्वल्स टू -1. आता आपण x ची व्हॅल्यू -1 ठेवूयात, बघूयात काय होतं. चलो, काय पहा इक्वेशन, आपलं इक्वेशन तर सगळ्यांना माहिती आहे, x² + 4x - 5. राईट, ओके. चलो, चला टाकून घ्या व्हॅल्यू. आता याच्यात -1 स्क्वेअर ऑफ -1 राईट, प्लस 4 × -1 - 5. चलो, स्क्वेअर ऑफ -1 1 प्लस, नीट लक्षात घ्या आता, 4 1 जा 4, पण कसला 4, -4. म्हणजे हे जे प्लसचं साइन आहे याच्यावर आता आक्रमण होणार आहे, हे राहणार नाही. का, कारण आतमध्ये निगेटिव्ह, इथलं 1 याला मल्टिप्लाय करा +1, तो काय होईल, मायनस होईल. मीन्स -4 - 5. ओके, आता चेक करा. आता एक काम करू लागलो तुम्हाला, एकतर या दोघांचं सबट्रॅक्शन आधी करा किंवा या दोघांचं ऍडिशन करा. का, दोघेही निगेटिव्ह आहेत. मग आपण असं केलं तरी चालेल, या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर किती राहतं सांगा, या दोघांचं करा फक्त सबट्रॅक्शन. काय आलं सबट्रॅक्शन सांगा, दोघांचं सबट्रॅक्शन आलं -3 - 5 म्हणजे -8 उत्तर येणार आहे. आणि जरी समजा तसं नाही सोडवलं, तुम्ही असं सोडवलं की ते आलं -9 आणि +1 -8. ठीक आहे, मग तुम्ही कसंही सॉल्व्ह करू शकता, आन्सर -8च येणार आहे. म्हणजे काय आलं इथं, -3 - 5, इट मीन्स -8. मीन्स LHS इज नॉट इक्वल टू RHS. LHS आणि RHS सेम आला का, नाही. Therefore काय, -1 इज नॉट सोल्युशन ऑफ इक्वेशन. इक्वेशनचं सोल्युशन आहे का ते, नाही. सो दिस इज 4th क्वेश्चन. यू हॅव टू सॉल्व लाईक दिस. अशा पद्धतीने तुम्हाला तो सॉल्व करायचा. त्या व्हॅल्यू पुट करायच्या, जिथं 0 इज इक्वल टू 0 होतं ते सोल्युशन, जिथं येत नाही ते नॉट सोल्युशन. ओके, प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. Now we will take second question from question number 4. Okay, so what is LHS? LHS is equals to 2m² - 5m. What is RHS? RHS काय आहे पहा, RHS equals to 0. ठीक आहे, आता आपण पुट करणार आहेत व्हॅल्यू दिलेली आपल्याला. ठीक आहे, आधी इक्वेशन लिहूयात अजून एकदा, किंवा आपण डायरेक्टली मगाशी जसं लिहिलं होतं त्या पद्धतीने लिहू शकता. ठीक आहे, पहिल्यांदा 2 व्हॅल्यू दिलेली, नंतर 5/2 दिलेली. ठीक आहे, सो पुट m is equals to 2. ओके, इन इक्वेशन मध्ये टाकूयात m is equals to 2. ठीक आहे, काय बघायला यायचं त्याचा, हा याच्यात टाकायचं आपल्याला. ठीक आहे, इक्वेशन मध्ये म्हणण्यापेक्षा आपण इन 2m² - 5m असं लिहूया डायरेक्टली. सो काय होईल सांगा, 2 × m² म्हणजे कोणाचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, सो स्क्वेअर ऑफ 2 - 5 × what, 2. राईट,
ओके चला 2 इंटू व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 2 4 मायनस 5 इंटू 2 म्हणजे काय झालं 10. सो या ठिकाणी आलं का बघा 2 चा स्क्वेअर 4 2 4 जा 8 मीन्स 8 मायनस 10 द आन्सर विल बी -2. मला सांगा LHS काय याचा हा आहे LHS व्हॅल्यू -2 आली आणि RHS काय आहे 0 आहे म्हणजे सोल्युशन आहे का नाही. सो देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. LHS आणि RHS कसं आहे वेगळं आहे. सो देअरफॉर इट इज मीन्स व्हॉट कोणतं 2 m is equals to 2 is not किंवा 2 is not the solution of equation. 2 is not solution of equation. solution आहे का हे नाही. आता सेकंड इक्वेशन सेकंड व्हॅल्यू घ्या 5/2 पुट 5/2 इन कुठल्या इक्वेशन मध्ये बघा हे 2m² - 5m याच्यात आपण काय करूयात व्हॅल्यू पुट करूयात. सांगा 2m² - 5m सगळ्यात लिहितोय सुरुवातीला. सो 2 इंटू 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2. समजतंय काय केलं फक्त 5/2 ठेवला m च्या ऐवजी. ठीक आहे. सो 2 इंटू 5/2 चा स्क्वेअर काय तो 25/4 राईट मायनस 5 5 चा 25/2 बरोबर आहे क्लिअर. सो 2 1 जा 2 2 2 जा 4. आता एक लक्षात घ्या उरलंच काय 25/2 मायनस 25/2. आता आपल्याला याच्या पुढे सॉल्व करत बसायची गरज आहे का. जी संख्या आहे त्याच्यातून तीच संख्या गेली म्हणजे राहिलं काय 0. इट मीन्स व्हॉट 5/2 इज सोल्युशन ऑर रूट सोल्युशन ऑफ इक्वेशन. ते काय आहे सोल्युशन आहे कशाचं इक्वेशनचं. ठीक आहे. मीन्स 5/2 जरी असलं तरी लक्षात घ्या इथं खाली सॉल्व करत बसायची गरज बिलकुल नाही. कसं काय बघा जर समजा तुम्ही याला सॉल्व करत गेला तर काय होईल 25/2 जा 50 ओके नंतर 25/2 जा 50 50 मायनस 50/2 2 जा 4. ठीक आहे. किंवा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून तुम्ही तसाच सुद्धा लिहू शकता काहीच अडचण नाही काहीच नाही. ह्याचं उत्तर 0 येते ना मग खाली काही येऊ द्या वरती उत्तर सुद्धा काय येणार आहे 0 येणार आहे. सो 5/2 इज द सोल्युशन बट 2 is not solution of equation. Clear? So please take this screenshot. Now question number 5. X is equals to 3 is the root of equation kx² - 10x plus 3 is equals to 0. Then find the value of k. आपल्याला k ची व्हॅल्यू काय करायची काढायची. एक रूट तुम्हाला दिलाय. ठीक आहे. आता लक्षात घ्या की हे काय दिले तुम्हाला रूट सांगितलंय म्हणजे हे कोणाच्या जागेवर आलं एक्सच्या जागेवर आलं. ठीक आहे. सो इक्वेशन जे आहे सो पुट x इज इक्वल्स टू 3 x ची व्हॅल्यू 3 जी आहे ती आपण काय करूयात पुट करूयात. सो k इंटू व्हॉट स्क्वेअर ऑफ 3 मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल्स टू 0. आता हे मांडावं लागेल इज इक्वल्स टू 0 कारण आता आपल्याला नेमकी व्हॅल्यू k ची काढायची त्याच्यामुळे हे 0 मांडायचे. ठीक आहे. रूट आहे का नाही हे जर शोधायचं असेल तर हे 0 मांडायची गरज नाही. सो k इंटू स्क्वेअर ऑफ 3 9 मायनस 30 प्लस 3 इज इक्वल्स टू 0. आता एक काम करा. सो इथं या दोघांचं काय होईल 9k होईल बरोबर आहे. आता या दोघांचं सबट्रॅक्शन होईल. व्हॉट विल बी द सबट्रॅक्शन -27 इज इक्वल्स टू 0. क्लिअर. ओके दोघांचं सबट्रॅक्शन झालं. ऍडिशनच्या साइन मध्ये आहे पण एक मायनस एक प्लस असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो आणि हे -27 आता पुढे गेलं म्हणजे काय होईल 9k इज इक्वल्स टू 27. सो व्हॉट विल बी k 27 डिवाइड बाय 9. सो 9 1 जा 9 9 3 जा 27. k विल बी k ची व्हॅल्यू काय असेल बघा 3 असेल. k ची व्हॅल्यू सुद्धा 3च असेल. आपण चेक करू आपलं उत्तर बरोबर येते का इथे टाकून बघूया. आता इथं आपण घेऊयात समजा. ठीक आहे. आता इथपर्यंत आपण माहित झालं ना इथंच टाकूयात फक्त व्हॅल्यू. k ची व्हॅल्यू 3 सांगितले. 3 या ठिकाणी काय झालं बघा 3 इंटू 9 27 झालं बरोबर आहे. 27 मायनस 30 केलं तर -3 आणि -3 प्लस 3 काय झालं 0 झालं. ठीक आहे. मीन्स आपलं उत्तर एकदम ॲक्युरेट आहे त्याच्यात काही चुकलेलं नाही. सो दिस इज क्वेश्चन नंबर किती आहे हा क्वेश्चन नंबर 5. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now we will take the last question okay of exercise that is 5m² plus 2m plus k is equals to 0 and we have given that the root what is the root of that equation
एक रूट तुम्हाला दिलेलं आहे -7/5. जसं आपण प्रिव्हियस क्वेश्चन सॉल्व्ह केला तसंच सॉल्व्ह करायचं, म्हणजे ही व्हॅल्यू फक्त त्या एमच्या ठिकाणी टाकायची. आपल्याला आधी एक्स दिलता, आता एम दिला, त्याच्यात आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायची. सो 1√5m² + 2m + k = 0 इज काय आहे रूट दिलेला -7/5. ठीक आहे. सो आता हे -7/5 एमच्या ठिकाणी ठेवायचं, म्हणजे काय आलं पुट एम इज इक्वल्स टू -7/5 राईट इन इक्वेशन. आता पुढं इक्वेशन काय 5 × m². एमच्या ऐवजी काय वापरा म्हटलंय -7/5. इथं काय लिहिणार आपण -7/5² प्लस 2 × what -7/5 प्लस के. आता इथं काय केलं त्यांना डायरेक्ट पुढची स्टेप दिली आणि आपल्याला सुद्धा हीच पुट करायची, इथं हेच भरायचं. पण आपण रफ मध्ये करू शकतो की नेमकं ही स्टेप भरण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं. तर इथं 5 ला 5 येणार, रफ साठी देतोय मी तुम्हाला 5 × what is the square of 7? 49 definitely. 49 divide by what is the square of 5? That is 25 right? Plus 2 × what? आता एक काम करा, 2 × इथं स्टेप वाढवण्यापेक्षा एक काम करूयात आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. 2 4 जा किती झालं बघा 2 7 जा -14 बरोबर आहे. आणि खाली मध्ये काय येणार आहे 5 ला 5 ऍज इट इज. क्लिअर. आता आपल्याला कशा पद्धतीने घ्यावं लागेल का 5 1 जा 5 5 5 जा 25. आता क्लिअर करा की आपण केलं काय आणि इथं लिहायचंय काय. आपल्याला हेच लिहायचंय फक्त इथं, म्हणजे 49/5 आणि इथं -4/5. म्हणजे इथं काय यायला पाहिजे बघा 49/5 आणि पुढं -14/5. आता पुढच्या स्टेपला डायरेक्ट या दोघांचं सोल्युशन इथं लिहायचंय. दोघांचं डिनॉमिनेटर कसं आहे पहा सेम आहे, म्हणजे दोघांचा डिनॉमिनेटर जर सेम असेल तर 5 आपल्याला काय करावं लागतो एकदाच लिहावा लागतो. सो 5 ला 5 ऍज इट इज आणि दोघांचं काय करा सबट्रॅक्शन. ठीक आहे. दोघांचं सबट्रॅक्शन केलं 49 मधून काय केलं आपलं 14 गेलाय, म्हणजे काय राहिलं 35. ठीक आहे 35. आय थिंक आपण याला तर डिवाइड करू शकतोय. सो 5 1 जा 5 5 7 जा, म्हणजे तुम्ही डायरेक्ट इथं जरी 5 7 जा इथं डायरेक्ट जरी लिहिला असता तरी सुद्धा, म्हणजे इथं डायरेक्ट 7 लिहिलं असतं तरी चाललं असतं. आता हे असं लिहिलंय, समजा इथं काय केलं तुम्ही हे 35/5 लिहिले तरीही चालेल आणि इथं काय करा फक्त 7 ला. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ के 7 विल बी द व्हॅल्यू ऑफ के. क्लिअर. सो दिस इज प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 विच वी हॅव डन. ओके. तर अशा प्रकारे हा 2.1 तुमचा काय झालेला आहे फिनिश झालेला आहे. हे फक्त आपण हेल्प ऍक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी, जर समजा मध्ये 2-3 स्टेप्स येणार असतील आणि आपल्याला जर कन्फ्युजन होत असेल की काय घ्यावं तर अशा कंडिशन मध्ये रफ मध्ये जा, डिव्हिजन सबट्रॅक्शन काय जे आहे ते करून घ्या आणि त्या स्टेप्स इथं काय करा फिलअप करा. ठीक आहे. सो वी हॅव डन 2.1. ठीक आहे. अशाच प्रकारचे आणखीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मागचे व्हिडिओ तुम्ही काय करू शकता पाहू शकता. आणि आपल्याला असे वर्षभर हे व्हिडिओ मिळणार आहेत. त्यासाठी आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. ओके. थँक्यू.